नमस्कार विद्यार्थ्यांनो, परत आपण एका कोस्टल एरिया ज्याला समृद्ध केलेला आहे. आपण याआधी रायगड, आता रत्नागिरी या महत्वपूर्ण पर्यटनाच्या पॉइंट ऑफ व्ह्यूने एक महत्वाचा जिल्हा कव्हर करणार आहोत. तर रत्नागिरीचं ऐतिहासिक आणि सामाजिक महत्व जर बघितलं विद्यार्थ्यांनो, ही भूमी लोकमान्य टिळकांची जन्मभूमी, स्वातंत्र्यवीर सावरकरांची कर्मभूमी आणि परशुरामाची आणि व्यासांनी इथं केलेलं कर्म हे एक महत्वाचं भूमी म्हणून ओळखलं जातं. तर या ठिकाणी वेगवेगळ्या प्रवाशांनी धर्मोपदेशक जे होते त्यांनी वेगवेगळ्या भेटी दिलेल्या आहे. तर मौर्य, सातवाहन, त्रैकुटक, चालुक्य, राष्ट्रकूट, शिलाहार, कदंब, यादव आदी राजवंशांनी इथं काय केलं होतं, आपलं राज्य चालवलं होतं. तर इथं काही ठिकाणी बौद्ध धर्माचे अध्ययन आणि प्रसाराचंही केंद्र होतं आणि व्यापार देश विदेशातील काही महत्वाचे व्यापारी पण इथं येऊन गेलेले होते. तर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, काने साहेब, महर्षी धोंडो केशव कर्वे यांनी काम केलेलं, कारण की महाड आपण भरपूर साऱ्या गोष्टींचा उल्लेख जेव्हा करतो, कोकणशी संबंध या तिघांचा मोठ्या स्वरूपात येतो. आणि त्यानंतर थिबा राजवाडा आणि थिबा राजाची जो काही तिब्बतीयन आहे त्याची भेट म्यानमार मधील नागरिक आजही इथं वेळोवेळी येत असतात. आणि पतित पावन जे मंदिर आहे स्वातंत्र्यवीर सावरकरांनी उभं केलेलं होतं बंदिवासात असताना, हे आपल्याला ऐतिहासिक महत्व सांगतं. बरं, हा झाला ऐतिहासिक वारसा. मासेमारी हा महत्वाचा इथं भाग आहे. आणि मग त्यात जसं आपण शेड्यूल कास्ट म्हणजे आपण अनुसूचित जातींचा उल्लेख करतो, जमातींचा उल्लेख करतो, त्याच्यामध्ये आपण पुढे जाऊन बघूया की रत्नागिरीतील महत्वाचा मत्स्योत्पादन करणारे जे काही विशिष्ट गट आहे त्यांच्याबद्दल आपण जाणून घेणार आहोत. तर कोकण प्रशासकीय विभागातील एक महत्वाचा जिल्हा जो आहे तो म्हणजे आपला रत्नागिरी. तर आपण इथं जर बघितलं क्षेत्रफळ याचं, तर 8,208 हे त्याचं एकूण क्षेत्रफळ विद्यार्थ्यांनो. आणि मुख्यालय त्याचं रत्नागिरी येतं. रत्नागिरीच्या पूर्वेस सह्याद्री आणि सातारा, सांगली, कोल्हापूर हे जिल्हे पूर्वेस, आणि पश्चिमेस पूर्णपणे अरबी समुद्र आहे, दक्षिणेस सिंधुदुर्ग आहे आणि उत्तरेस रायगड जिल्हा आहे. तर कोणत्याही जिल्ह्याचा जो काही क्रम आहे विद्यार्थ्यांनो, त्याचा विस्तार आहे, स्थान आणि विस्तार हा परीक्षेत मोठ्या प्रमाणावर येऊ शकतो. आणि त्या अनुषंगाने आपल्याला तयारी करायची आहे, तो एक भाग नीट लक्षात राहू द्या. ठीक आहे. महत्वाचे जर तालुके जर बघितले विद्यार्थ्यांनो आपण लोकसंख्येच्या आणि याच्यातली आकडेवारी आपण काढतच असतो. रत्नागिरी, गुहागर, खेड, दापोली, मंडणगड, लांजा, संगमेश्वर, राजापूर आणि चिपळूण. तर आता मला कमेंट बॉक्स मध्ये तुम्ही नक्की उल्लेख करायचा आहे, चिपळूण हे शहर कोणत्या नदीच्या किनारी आहे. मी नद्यांची नावं सांगणार आहे. आता तुम्हाला प्रत्येक दिवशी हे लेक्चर रेकॉर्डेड स्वरूपात जरी तुम्हाला भेटत असेल तर तुमचा डेटा तुम्हाला आता अपग्रेड करायचा, योग्य पद्धतीने डोक्यात सेट करायचा विद्यार्थ्यांनो. आलं लक्षात? राजापूरचा आंबा फेमस आहे, गुहागरचं बीच फेमस आहे, त्यानंतर दापोलीचं कृषी विद्यापीठ फेमस आहे, मंडणगड तर आपल्याला माहितीच आहे, महसूल तालुके आपण ऑलरेडी उल्लेख केलेला आहे. नगरपालिकांमध्ये रत्नागिरी, संगमेश्वर, चिपळूण, खेड, दापोली, गुहागर, मंडणगड, लांजा. आणि पंचायत समित्यांचा जर आपण एकूण आकडा काढला, रत्नागिरी, चिपळूण, खेड, दापोली, गुहागर, मंडणगड, लांजा आणि आता हे जे खेड आहे ना विद्यार्थ्यांनो, एक पुणे जिल्ह्यामध्ये सुद्धा एक खेड आहे. तर समान नावांचे जे काही तालुके त्याच्या संदर्भात सुद्धा आपल्याला प्रॉपर पद्धतीने नीट लक्षात ठेवणं गरजेचं आहे. म्हणजे मी सिंधुदुर्ग, रत्नागिरी आणि रायगड यातील तिघांचा जर भाग बघितला तर स्वच्छ किनारे आपल्याला जे काही भेटतात ते सिंधुदुर्ग आणि रत्नागिरी या ठिकाणी स्वच्छ किनारे आपल्याला पाहायला मिळतात. मग येथे जवळपास 237 किलोमीटरचा विस्तीर्ण असा समुद्र किनारा लाभलेला आहे. इथं नद्यांचा भाग जर बघितला, वशिष्ठी, शास्त्री, जगबुडी, सावित्री, मुचकुंदी. आता बाकीच्या समांतर जलप्रणाली तयार करणाऱ्या या ज्या काही नद्या आहेत यांच्या संदर्भात सुद्धा आपल्याला माहिती असायला पाहिजे. किती लांबीच्या आहेत, उत्तर कोकणातील कोणत्या, मध्य कोकणातील कोणत्या, दक्षिण कोकणातील कोणत्या, हे जरा डोक्यात सेट झालं पाहिजे. आणि जांबाचिरा, मंडणगड तालुक्यात बॉक्साईटचे मोठ्या प्रमाणावर साठे. कोल्हापुरामध्ये जसं आपण म्हणतो की जांभ्या खडकाचं किंवा जांभ्या मृदेचं महत्व मोठ्या प्रमाणावरती आहे. आणि जसं आपण दक्षिण कोकणाकडून उत्तर कोकणाकडे जातो विद्यार्थ्यांनो, तसं पर्जन्याचं प्रमाण सुद्धा कमी कमी होत जातं. तर या ठिकाणी तुम्हाला शिरगोळा नावाचा रांगोळीचा दगड सुद्धा मोठ्या प्रमाणावर आढळतो. आणि कुरुंद हा जो जात्याचा दगड आहे, आपल्या गावाकडं जात्यावरची गाणी आपण ऐकलेली असेल, तर तो जात बनवण्याचा जो काही दगड आहे तो या ठिकाणी विशेष करून आढळतो. आणि सगळ्यात महत्वाचं विद्यार्थ्यांनो, सगळ्यात महत्वाचं, पिकांमध्ये जर तुम्ही काढलं
तर भात, नाचणी आणि वरी हे महत्वाचे कोस्टल म्हणजे मासे आणि भात हे महत्वाचं कोकणवासी यांचा एक महत्वाचा भाग आहे. डॉक्टर बाबासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठ दापोली, ज्याची स्थापना 18 मे 1972 ला झाली होती विद्यार्थ्यांनो. हा पण भाग आपल्याला नीट लक्षात ठेवणं गरजेचं आहे. 2च मिनिटं, कधी कधी फोन सायलेंट करायचा राहून जातो. आणि इथे पर्यटन स्थळामध्ये दाभोळे घाटामध्ये गंगोत्री नदीवर मार्लेश्वर धबधबा महत्वाचा आहे. आणि इथे शिव मंदिर सुद्धा मोठ्या प्रमाणावर फेमस आहे. कोकणातील जी परशुरामाची भूमी म्हटली जाते विद्यार्थ्यांनो, त्याच्या संदर्भात आपल्याला माहिती असायला पाहिजे. आणि इथे मंदिर आणि याच्याबद्दल जर बघितलं, रत्नदुर्ग किल्ला आहे फेमस. आणि दीपगृह म्हणजे जे आपण म्हणतो लॅटन लाईट, बरोबर, दीपस्तंभासारखं इथं एक उभा केलेला आहे. त्यानंतर मिरकरवाडा इथे मच्छीमारी केंद्र आहे. आणि म्यानमारच्या राजाची थिवा राजाची समाधी थिवा पॅलेस मध्ये आहे. आणि पतित पावन मंदिर दलितांमध्ये आणि सवर्णांमध्ये एक अंतर कमी व्हावं तर या ठिकाणी स्वातंत्र्यवीर सावरकरांनी एक जवनावळ दिलेली होती आणि त्यातला जो अस्पृश्यता आहे ती मिटवण्याचा प्रयत्न स्वातंत्र्यवीर सावरकरांनी केलेला होता. त्यानंतर नाना फडणवीसांची जन्मभूमी असलेलं मंडणगड वेळास हे ठिकाणी ऑलिव्ह रिडले कासव महोत्सव या ठिकाणी मोठा होतो. मागे तुम्ही बघितलं असेल की एक कासव ओडिसावरून एक या ठिकाणी सिंधू आपल्या रत्नागिरीच्या कोस्टल किनाऱ्यावर आलेलं होतं. नीट लक्षात घ्या. बाटे येथे नारळ संशोधन केंद्र आहे, जे आपल्याला एक्झामच्या पॉईंट ऑफ व्ह्यूने आणखीन महत्वाचं ठरतं. उन्हावरे येथे गरम पाण्याचे झरे, आपल्याला जळगाव मधील गरम पाण्याचे झरे सुद्धा माहिती असायला पाहिजे. पावस येथे स्वामी स्वरूपानंदांची एक समाधी महत्वाची ठरते. त्यानंतर राजापूर जवळ उन्हाळे हे तीर्थक्षेत्रावरील लुप्त होणारी गंगा या ठिकाणी मानली जाते. आणि कोकण ऑलरेडी परशुरामाची भूमी गणली जाते. असा सुंदर जे पक्षी आहे विद्यार्थ्यांनो आपला, म्हणजे कोकण जर बघायचं ना, गोव्यात जायचंच आहे. आपले यंगस्टर्स विद्यार्थी लोक कोकणात जातात, पण ऑलरेडी तुम्ही सिंधुदुर्ग आणि रत्नागिरीचे जर हे बघितले तालुक्यांचा क्रम आपल्याला लावता आला पाहिजे बरं का विद्यार्थ्यांनो. मंडणगड, दापोली, खेड, गुहागर, चिपळूण, देवरुख, संगमेश्वर, लांजा आणि राजापूर. तर एवढी प्रॅक्टिस करता आली पाहिजे ना. आपण 2011चा डेटा परिपूर्ण पद्धतीने लक्षात ठेवण्याचा प्रयत्न करतो विद्यार्थ्यांनो. आलं लक्षात? 2011चा डेटा आपण परिपूर्ण पद्धतीने लक्षात ठेवण्याचा प्रयत्न करतो. मात्र कधी कधी काय होतं, आपण थोडीशी प्रॅक्टिस वाढवली तर आपल्याला ज्या बघा ना, म्हणजे एकदम विदेशात आल्यागत वाटतं, म्हणजे इतका भारी कोस्टल आहे. आणि हा जे शिवाजी महाराजांचं जे सर्किट विद्यार्थ्यांनो ते प्रॉपर पद्धतीने इथं डेव्हलप झालं पाहिजे. आलं लक्षात? चला हे बघा कसं छान वाटतं एकदम. हा, तर आता जनगणनेनुसार आपण पुरुषांची संख्या वगैरे आपण एकदा हे बघितलेलंच आहे, पण आपण एकदा लिंग गुणोत्तर रत्नागिरीचं बघूया. रत्नागिरीचं लिंग गुणोत्तर आहे विद्यार्थ्यांनो 1122. आपण रायगड आणि याच्यामध्ये सिंधुदुर्ग वगैरे याच्यात कायम कन्फ्युजन दूर करण्याचा प्रयत्न करतो. साक्षरता जर रत्नागिरीची बघितली 92.4, 92.4 म्हणजे शिक्षित लोक आहे या ठिकाणी, कारण की महिलांचं स्थलांतर कमी झालेलं आहे. आणि घनतेच्या बाबतीत जर आपण बघितलं विद्यार्थ्यांनो, घनता रत्नागिरीची आहे 197. घनता नीट लक्षात घ्या, थोडस घनतेच्या बाबतीमध्ये पण काही जणांचे कन्फ्युजन होऊ शकतात, कारण की 365 आपण महाराष्ट्राची नीट लक्षात ठेवतोच. आलं लक्षात? तर प्रमुख व्यवसायांमध्ये मासेमारी, नारळ, फोपळी, कोकम यांचा आहे. आणि इथं नर्मदा सिमेंट, भारती शिपयार्ड, गद्रे मरीन प्रोडक्ट्स असे काही महत्वाचे आहे. आणि रत्नागिरीचा हापूस जगप्रसिद्ध आहे, तो बाहेर पण एक्सपोर्ट केला जातो. आलं लक्षात? कोकण रेल्वे महत्वाचे स्थानक जर बघितले, रत्नागिरी एक महत्वाचं स्थान आहे. मुंबई, दिल्ली, दक्षिणेकडील अनेक थेट रेल्वे गाड्या इथून उपलब्ध आहे. आणि अनेक कन्या एक्सप्रेस, दादर सावंतवाडी राज्य एक्सप्रेस, लोटीन मडगाव जनशताब्दी एक्सप्रेस, लोटीन मंगळूर मत्स्यगंधा एक्सप्रेस, कोकणची कनेक्टिव्हिटी. पण रत्नागिरी भागामध्ये विद्यार्थ्यांनो जरा दरी भाग असल्यामुळे किंवा आपले हे असल्यामुळे तिथं जरा थोडस रस्त्यांची जरा दुरावस्था होते, पण आता काम चालू आहे चांगलं. आणि उंच भागामध्ये सुवर्णदुर्ग, जयगड, रत्नदुर्ग, पूर्णगड, गोपाळगड असे महत्वाचे काही किल्ले जे शिवकालात पण बांधले गेलेले आहे. जांभ्या मृदेचं मोठ्या प्रमाणावर इथं अस्तित्व आहे. आणि लाल तपकिरी मृदा येथे होते. आणि दरवर्षी मोठ्या प्रमाणावर पाऊस पडतो. आपण नेहमी याचा उल्लेख केलेला आहे. बॉक्साईट, चिनी माती, सिलिका, क्रोमाइट हे महत्वाचे काही खनिज पदार्थ या ठिकाणी आढळतात.
आणि जांभा दगड कापून चौकोनी विटा बनवतात. आणि सगळ्यात महत्वाचं जे काही आपल्याला कुरुंदाचा दगड आहे जात्याच्या याच्यासाठी जात बनवण्यासाठी तो पण या ठिकाणी महत्वाचा आहे. नद्यांमध्ये आपण ऑलरेडी उल्लेख केलेला आहे. वेगवेगळ्या नद्यांचा भाग बघितला की वशिष्ठी वगैरे ह्या 65 किलोमीटरच्या जवळपास आहे त्यांचं. आणि हवामान हे उष्ण दमट आणि समप्रकारचे आढळते. ऑलरेडी आपण कोकणाचं ज्यावेळेस शिकत असतो त्यावेळेस आपण ऑलरेडी क्लिअर केलेलं आहे. तर हा भाग महत्वाचा आहे. दालदी, खारवी, भंडारी हे बघा हे तुम्हाला एकदम मुख्य परीक्षेत विचारलं गेलेलं आहे, त्याच्यामुळे हे नावं तुम्हाला माहिती असायला पाहिजे. आणि हे महत्वाचे काही त्यांचं साधन आहे. तरी म्हणजे सांगरी उत्पादन आणि आतलं उत्पादन याच्यावरती तुम्हाला प्रश्न विचारला जाऊ शकतो. परशुरामाची भूमी आहे बरोबर, मध्यभागी परशुरामाचं महत्व इथं आहे. थिवा राजवाडा हा महत्वाचा आहे आणि मॅपिंग व्यवस्थितपणे कव्हर करत चला. तर हा होता तुमचा रत्नागिरी जिल्हा, जिथं वेगवेगळे रत्न जन्माला आलेले आणि महाराष्ट्राच्या जडणघडणीमध्ये त्यांचं एक महत्वाचं स्थान होतं. तर अशीच रोचक आणि रंजक माहिती घेण्यासाठी अड्डा 24/7चं ऍप्लिकेशन डाउनलोड करा. आपल्या चॅनलला लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला विसरू नका. प्रत्येक महाराष्ट्रातील विद्यार्थ्यांपर्यंत आम्हाला ही माहिती घेऊन जाण्यासाठी सहकार्य नक्की करा. टेक केअर. जय महाराष्ट्र.